तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील राजा भर्तृहरी मंदिरालगत असलेल्या दुर्गामाता मंदिरातील देवीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना 14 ऑगस्ट रोजी उघडकीस आली। या प्रकरणी अंबादास शामराव भाकरे यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंबादास भाकरे हे नियमितपणे मंदिरात पूजा व आरतीसाठी जातात। 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता त्यांनी देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट असल्याचे पाहिले होते। मात्र सायंकाळी 5 वाजता रोहित गजानन कल्याणकर यांनी फोन करून देवीच्या अंगावरील फुलांचे हार उचकटलेले असून मुकुट गायब असल्याची माहिती दिली। यानंतर भाकरे यांनी रोहित कल्याणकर व अजय गजानन गवडे यांच्यासह मंदिर परिसरात मुकुटाचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही। सुमारे 15 ते 20 वर्ष जुना असलेल्या या चांदीच्या मुकुटाची अंदाजे किंमत 4,800 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत अज्ञात व्यक्तीने मुकुट चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। पोलिसांनी तपास सुरू केला असून ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय वेरुळकर पुढील तपास करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव।